सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला दिवाळीची लक्ष्मीपूजनची कथा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। तसेच ही कथा आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते। या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। तिची पूजा केल्यानंतर दिवाळीची कथा अवश्य ऐकावी, म्हणून आपण सर्वजण आज भक्तिभावाने दिवाळीची कथा ऐकूया। प्रथम आपण भगवान गणेशाची कथा ऐकूया। एकदा भगवान गणेश एका लहान मुलाचे रूप धारण करून चिमट्यात तांदूळ आणि चमच्यात दूध घेऊन पृथ्वीवर आले। पोहोचल्यावर ते एका गावामध्ये गेले, जिथे ते सर्वांना खीर बनवण्यास सांगत होते। तिथे एक वृद्ध महिला बसली होती आणि ती म्हणाली, चला मी बनवतोय। ती चुलीवर एक लहान भांडे ठेवू लागले। मग भगवान श्री गणेश म्हणाले, आजी लहान भांडे देऊ नका, तुमच्या घरात असलेले सर्वात मोठे भांडे अर्पण करा। त्या वृद्ध महिलेने मुलाला शांत करण्यासाठी तसेच केले। ती घरात गेली, सर्वात मोठे भांडे आणले आणि चुलीवर ठेवले। तिने पाहिले की त्यात टाकलेला थोडासा भात पूर्णपणे भरला आहे। गणेश म्हणाले, आजी मी अंघोळ करेपर्यंत खीर तयार होईल। खीर तयार झाली होती। म्हातारीबाईचे नातवंडे खिरीसाठी रडू लागले। म्हातारीबाई जेव्हा जेव्हा काही शिजवायची तेव्हा ती गणपतीला अर्पण केल्याशिवाय काहीही खात नव्हती आणि इतर कोणालाही खाऊ देत नव्हती। ती शांतपणे म्हणाली, भगवान गणेश हा तुमचा नैवेद्य आहे। असे म्हणत तिने चुलीवर काही खीर ठेवली आणि मुलांना एक वाटीभर खीर दिली। म्हातारीबाईची शेजारीण वरच्या मजल्यावरून पाहत होती। म्हातारीबाईला वाटले की त्या मुलाबद्दल गप्पा मारेल। तिने एक वाटी भरली आणि शेजाऱ्याला दिली। म्हातारीबाईच्या सुनेने गुपचूप एक वाटीभर खीर खाल्ली आणि दळण्याच्या दगडाखाली लपवली। गणेश अजून आला नव्हता। म्हातारीबाईलाही भूक लागली होती, म्हणून तिने खिरीची वाटी भरली आणि दारामागे बसून पुन्हा विचारले, गणेशजी तुम्हाला भूक लागली आहे का? असे म्हणत तो जेवू लागला आणि खीर खाल्ली। तोपर्यंत गणेशजी आले होते। म्हातारी म्हणाली, या गणेशजी खीर खा, मी तुमची वाट पाहत आहे। गणेशजी म्हणाले, आजी मी आधीच खीर खाल्ली आहे। म्हातारी म्हणाली, तुम्ही कधी खाल्ले? तुम्ही इथेही नव्हतात। गणेशजी म्हणाले, तुमच्या नातवंडांनी ते खाल्ले तेव्हा मी ते खाल्ले, तुमच्या शेजाऱ्याने ते कधी खाल्ले आणि तुमच्या सुनेने ते कधी खाल्ले तेव्हा मी देखील ते खाल्ले। आता तुम्ही ते खाल्ले आहे, मी पूर्णपणे पोट भरले आहे। म्हातारी म्हणाली, बेटा सर्व काही खरे आहे, पण बिचाऱ्या सुनेचा उल्लेख करू नकोस, ती सकाळपासून कामात व्यस्त आहे। तिने खीर कधी खाल्ली? मग गणेशजी म्हणाले, आजी गिरणीच्या दगडाखाली बघा, तिथे एक वापरलेली वाटी आहे, तुम्ही मला ती दिली, पण तुमच्या सुनेने ती खाल्ली। म्हातारी म्हणाली, ठीक आहे बेटा, हा कुटुंबाचा प्रश्न आहे, तो घरीच राहू दे। आता मला सांग, या उरलेल्या खिरीचं मी काय करावे? गणेश म्हणाले, संपूर्ण शहरामध्ये द्या। म्हणून म्हातारीबाईने संपूर्ण शहरामध्ये दिली। तरीही खिरीचे भांडे अजूनही भरले होते। जेव्हा राजाला हे कळाले तेव्हा त्याने म्हातारीबाईला बोलवले आणि विचारले, म्हातारीबाई असे भांडे तुमच्या घरी चांगले राहील की आपण आमच्या घरी झोपावे? म्हातारीबाईने उत्तर दिले, महाराज तुम्ही ते घ्या। राजाने खिरीचे भांडे राजवाड्यात आणले। जेव्हा खीर आणली गेली तेव्हा त्याने मागितली तेव्हा खिरीऐवजी कीटक आणि विंचू दिसू लागले आणि त्यातून एक दुर्गंधी येत होती। हे पाहून राजाने म्हातारीबाईला विचारले, म्हटले, बाई तुझे भांडे परत घे। आम्ही तुझे भांडे परत केले आहे। मग म्हातारीबाई म्हणाली, जर तू मला आधी दिले असतेस तर माझ्या भगवान गणेशाने ते मला दिले। असे म्हणत म्हातारीबाईने भांडे परत घेतले आणि हातात घेताच दुर्गंधी नाहीशी झाली, सुगंध येऊ लागला। घरी परतताना म्हातारीबाईने भगवान गणेशाला विचारले, आता सांगा उरलेल्या खिरीचे काय करायचे? मग भगवान गणेश म्हणाले, म्हातारीबाई मी काय करावे? झोपडीच्या कोपऱ्यात एक खड्डा करून तो पुरून टाका। जर तुम्ही सकाळी त्याच ठिकाणी पुन्हा खोदला तर तुम्हाला पैशांनी भरलेले 2 भांडे सापडतील। हे बोलून भगवान गणेश गायब झाले। निघताना त्याने झोपडीला लात मारली आणि त्याच्या जागी एक राजवाडा दिसला। सकाळी सुनेने फावडे घेतले आणि संपूर्ण घरात खोदले। काही न सापडल्याने सून म्हणाली, सासू तुमचा गणपती बनावट आहे। सासू म्हणाली, सून गणेश बनावट नाहीये, मला पाहू दे। असे म्हणत तिने सुई घेतली आणि शोध सुरू केला। सुईने खोदताना पैशाने भरलेले 2 भांडे खणखणत बाहेर आले। तुझी सून राणी म्हणाली, सासू गणेश हा खराखुरा आहे। सासू म्हणाली, अरे माझ्या बहिणी, भगवान गणेश भावनांना भुकेलेला आहे। भगवान गणेश तू म्हातारी आजीला जे दिलेस ते सर्वांना दे। विनायकाची गोष्ट सांगणाऱ्या, गर्जना करणाऱ्या आणि जवळच्या ऐकणाऱ्या सर्वांना दे। म्हणा भगवान गणेशाचा जय असो। देवी लक्ष्मीची कथा।
एकेकाळी एक जुना ब्राह्मण देव होता. तो दररोज पिंपळाच्या झाडाला पाणी घालत असे. दररोज पिंपळाच्या झाडातून एक मुलगी बाहेर येत असे आणि म्हणत असे, बाबा मी तुमच्या बरोबर येईन. हे ऐकून ब्राह्मण देव कमकुवत होत गेला. एके दिवशी ब्राह्मण महिलेने विचारले, काय झालं? म्हातारी ब्राह्मणाने उत्तर दिले, पिंपळाच्या झाडातून एक मुलगी बाहेर येते आणि म्हणते की ती माझ्याबरोबर येईल. ब्राह्मण स्त्री म्हणाली, ठीक आहे, मग उद्या त्या मुलीला घेऊन ये. आमच्या घरात आधीच 6 मुली असल्याने ती 7वी मुलगी आहे. दुसऱ्या दिवशी म्हातारा ब्राह्मणदेव त्या मुलीला त्याच्या घरी घेऊन आला. तिला घरी आणल्यानंतर ब्राह्मणदेव पीठ मागण्यासाठी गावात गेला आणि त्या दिवशी त्याला मागील दिवसांपेक्षा जास्त पीठ आढळले. जेव्हा ब्राह्मण स्त्री पीठ चाळू लागली तेव्हा मुलगी म्हणाली, आई मला दे, चाळू दे. जेव्हा मुलगी पीठ चाळायला बसली तेव्हा प्लेट भरली. मग आई स्वयंपाक करायला गेली तेव्हा मुलगी म्हणाली, आई, आजी मी झोपायला जाते. ब्राह्मण म्हणाली, तुमचे हात चालतील. मुलीने ऐकलं नाही. ती स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. तिने पटकन 3600 वेगवेगळे पदार्थ बनवले आणि आज सर्वांनी पोटभर जेवले. त्याआधी ब्राह्मण देव, त्याची पत्नी आणि 6 मुली नेहमीच उपाशी राहिल्या होत्या. रात्र पडली तेव्हा ब्राह्मणीचा भाऊ आला आणि म्हणाला, बहिणी मी जेवण करेन. ब्राह्मणी काळजीत होती. ती त्यांच्यासाठी जेवण कुठून आणेल याचा विचार करत होती. मुलीने विचारले, आई काय झालं? तू इतकी काळजीत का दिसतेस? ब्राह्मणी म्हणाली, मी तुला काय सांगू, तुझे काका आले आहेत. ते म्हणतात की ते जेवण करतील, पण आम्ही सर्वांनी आधीच जेवले आहे. मी त्याच्यासाठी रोट्या कुठून आणू? मुलगी म्हणाली, आई एवढंच काळजी करू नकोस, मी स्वयंपाक करेन. असे म्हणून ती स्वयंपाकघरात गेली आणि तिच्या काकांसाठी 3600 पदार्थ पटकन तयार केले. काकांनी पोटभर जेवले आणि सांगितले की त्यांनी यापूर्वी कधीही असे जेवण केले नव्हते. ब्राह्मणबाई म्हणाली, भाऊ ही तुमची पवित्र भाजी आहे. तिने ते शिजवले. संध्याकाळ झाल्यावर मुलगी म्हणाली, आई स्वयंपाकघर तयार कर आणि दिवा लाव, मी आज खोलीत झोपेन. ब्राह्मणबाई म्हणाली, मुली तुला भीती वाटेल, तिथे झोपू नकोस. पण मुलगी म्हणाली, आई मी घाबरणार नाही, मी खोलीत झोपेन. असे म्हणत ती रात्र पडताच खोलीत झोपायला गेली. मध्यरात्री मुलगी उठली आणि आजूबाजूला पाहिले तर सर्वत्र संपत्ती दिसली. मग ती निघू लागली तेव्हा ब्राह्मण देव झोपला होता. त्याने तिला जाताना पाहिले आणि विचारले, मुली मध्यरात्री तू कुठे जात आहेस? मुलीने उत्तर दिले, बाबा मी तुमची गरिबी दूर करण्यासाठी आले आहे. जर तुम्हाला त्यातून सुटका हवी असेल तर ते करा. मुलीने मग जुन्या ब्राह्मण देवाच्या घरात पाहिले आणि सर्वत्र संपत्ती दिसली आणि मुलगी निघून गेली. सकाळी लवकर उठल्यावर जेव्हा सर्वजण मुलगी सापडली नाही तेव्हा त्यांनी तिचा शोध सुरू केला. त्यांची पवित्र मुलगी कुठे गेली आहे याचा विचार करत मग ब्राह्मण देव म्हणाला, ती देवी लक्ष्मी होती, जिने तुझ्यासोबत माझेही दारिद्र्य दूर केले. हे देवी लक्ष्मी सर्वांसाठी असेच कर. तू त्यांची गरिबी दूर केलीस. तेव्हा गर्जना करत म्हणाले, सर्वांचे घर धनसंपत्तीने भरा. प्रेमाने म्हणा, देवी लक्ष्मीचा विजय असो. देवी लक्ष्मीबद्दलची आणखी एक कथा प्राचीन काळाची आहे. एक गरीब ब्राह्मण एका गावात राहत होता. तो नियमितपणे भगवान विष्णूंची पूजा करत असे. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्याच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले. ब्राह्मणाने देवी लक्ष्मी आपल्या घरात राहावी अशी इच्छा व्यक्त केली. हे ऐकून भगवान विष्णूने ब्राह्मणाला लक्ष्मी प्राप्त करण्याचा एक सोपा मार्ग सांगितला. भगवान विष्णू म्हणाले, पहा, मंदिरासमोर एक स्त्री आहे जी दररोज येथे येते आणि शेणाच्या गोळ्या फोडते. तू तिला माझ्या घरी बोलव. ती स्त्री देवी लक्ष्मी आहे आणि ती एकदा तुझ्या घरी आली की तुझे घर संपत्ती आणि समृद्धीने भरून जाईल. असे बोलून भगवान विष्णू अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता ब्राह्मण मंदिराच्या पायऱ्यांवर बसला. देवी लक्ष्मी शेणाच्या गोळ्या कुटण्यासाठी आली तेव्हा ब्राह्मणाने तिला आपल्या घरी येण्याची विनंती केली. ब्राह्मणाचे बोलणे ऐकून देवी लक्ष्मीला समजले की हे सर्व भगवान विष्णूंच्या आज्ञेने घडले आहे. त्यानंतर लक्ष्मीने ब्राह्मणाला महालक्ष्मीचे व्रत करण्यास आणि रात्री चंद्राला जल अर्पण करण्यास सांगितले, ज्यामुळे त्याची इच्छा पूर्ण होईल. सृष्टीनुसार ब्राह्मणाने उपवास केला आणि देवीची पूजा केली. उत्तरेकडे तोंड करून देवी लक्ष्मीने त्याला प्रसन्न केले आणि तिचे वचन पूर्ण केले. देवी लक्ष्मीच्या कृपेने ब्राह्मणाचे घर अन्न आणि संपत्तीने भरले. एकेकाळी एका गावात एक सावकार होता. त्याची मुलगी दररोज पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करत असे. ज्या पिंपळाच्या झाडावर ती पाणी अर्पण करायची त्याच पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मीचे निवासस्थान होते. एके दिवशी देवी लक्ष्मीने सावकाराच्या मुलीला सांगितले, मला तुझी मैत्रीण व्हायची. मुलीने सांगितले की तिला कळण्यापूर्वी तिच्या वडिलांनी विचारले. घरी परतल्यावर सावकाराच्या मुलीने तिच्या वडिलांना सांगितले, ज्यांनी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी सावकाराच्या मुलीने देवी लक्ष्मीची मैत्रीण होण्यास होकार दिला. ते चांगल्या मैत्रिणीसारखे बोलू लागले. एके दिवशी देवी लक्ष्मीने सावकाराच्या मुलीला तिच्या घरी नेले.
तिने तिचे उघड्या हाताने स्वागत केले, तिच्याशी खूप आदरातिथ्य केले आणि तिला विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ वाढले. खूप आदरातिथ्य झाल्यानंतर सावकाराची मुलगी परत येत असताना देवी लक्ष्मीने विचारले, मित्रा, तू मला पुन्हा तुझ्या घरी कधी बोलवशील? सावकाराच्या मुलीने तिला तिच्या घरी बोलवले. सावकाराच्या मुलीने आमंत्रण स्वीकारले, परंतु तिच्या घरातील आर्थिक परिस्थिती पाहून ती खूप दुःखी झाली. तिला काळजी वाटू लागली की ती देवी लक्ष्मीचे योग्यरित्या स्वागत करू शकेल का, ती तिच्यासारखे तिचे अन्न वाढवू शकेल का. सावकाराची मुलगी दुःखी झाली. तिचे दुःख पाहून सावकाराला समजले. त्यानंतर त्याने आपल्या मुलीला सल्ला दिला, लगेच मातीने फरशी बनवा आणि ती स्वच्छ करा. 4 वातींचा दिवा लावा आणि लक्ष्मी देवीचे नाव घेऊन बसा. तेवढ्यात एका गरुडाने राणीचा 9 मोत्यांचा हार आणला आणि तिच्याजवळ टाकला. सावकाराच्या मुलीने हार विकला आणि सोन्याचा स्टूल, एक प्लेट आणि अन्न तयार केले. लवकरच देवी लक्ष्मी तिच्या घरी आली. तिच्यासोबत भगवान गणेश होते. सावकाराच्या मुलीने त्या दोघांचीही चांगली सेवा केली. देवी लक्ष्मी तिच्या पाहुणचाराने खूप प्रसन्न झाली आणि तिच्या कृपेने सावकार खूप श्रीमंत झाला. दुसऱ्या कथेनुसार एकेकाळी एक राजा होता. लाकूड तोड्यावर खुश होऊन त्याने त्याला चंदनाचे जंगल भेट दिले. पण लाकूड तोडा होता, त्याला चंदनाचे महत्त्व कसे कळणार? त्याने फक्त जंगलातून चंदन गोळा केले, ते जाळले आणि स्वयंपाकासाठी वापरले. जेव्हा राजाला त्याच्या हिरांकडून हे कळले की तेव्हा त्याला समजले की केवळ ज्ञानी व्यक्ती संपत्तीचा वापर करू शकतो. म्हणूनच देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची एकत्र पूजा केली जाते, जेणेकरून एखाद्या व्यक्तीला केवळ संपत्तीच नाही तर ती वापरण्याची क्षमता देखील मिळते. धार्मिक ग्रंथ रामायण सांगते की जेव्हा भगवान राम 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत परतले आणि लंकेचा राजा रावणाचा वध केला, तेव्हा त्यांच्या परतीचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण अयोध्या शहराने अयोध्येला दिव्याने सजवले. त्यांच्या प्रभूच्या परतीचा आनंद संपूर्ण अयोध्या शहर दिव्याने प्रकाश उजळून निघाले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार दिवाळीचा एक दिवस होता. आधी भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासूर एक राक्षस होता आणि त्याला मारून भगवान कृष्णाने पृथ्वीला त्याच्या दहशतीतून मुक्त केले. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार एका ऋषीला एकदा राजेशाही सुखांची इच्छा होती. यासाठी त्याने देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या पूर्ण झाल्यावर देवी लक्ष्मीने प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले. वरदान मिळाल्यावर ऋषी राजाच्या दरबारात आले, सिंहासनावर चढले आणि राजाचा मुकुट खाली टाकला. राजाने मुकुटातून एक मोठा साप बाहेर पडताना पाहिला आणि पळून गेला. ऋषींनी त्याचे सापापासून रक्षण केल्यामुळे राजा खूप आनंदी झाला. त्याचप्रमाणे एकदा ऋषींनी आपल्या सर्व दरबारींना ताबडतोब राजवाडा सोडण्याचा आदेश दिला. सर्वजण निघून जाताच राजवाडा कोसळला आणि उद्ध्वस्त झाला. राजाने पुन्हा त्याची स्तुती केली. त्याची वारंवार स्तुती ऐकून ऋषी गर्विष्ठ झाले. आपली चूक लक्षात आल्यानंतर ऋषींनी भगवान गणेशाला शांत केले. राजाची नाराजी शांत झाली आणि ऋषींनी त्यांच्या पदावर परत आणण्यात आले. म्हणूनच असे म्हटले जाते की संपत्तीसाठी ज्ञान आवश्यक आहे. म्हणूनच दिवाळीला देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या रूपात संपत्ती आणि ज्ञानाची पूजा केली जाते. महाकाव्य रामायणानुसार दिवाळी रावणाचा पराभव केल्यानंतर भगवान रामाच्या अयोध्येत परतल्याची आठवण करून देते. भगवान रामांना त्यांचे वडील राजा दशरथ यांनी 14 वर्षांसाठी अयोध्येतून वनवास दिला. वनवासात त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत होते. 14 वर्षे वनवासात भटकत असताना त्या तिघांनाही विविध आव्हानांना तोंड द्यावे लागले. वनवासात लंकेचा राजा रावणाने सीतेचे अपहरण केले. एके दिवशी जेव्हा माता सीता तिच्या झोपडीत एकटी होती, तेव्हा रावणाने संताचा वेश धारण केला आणि कपटाने तिचे अपहरण केले. दिव्य पक्षी जटायूने रावणाशी लढण्याचा शौर्यपूर्वक प्रयत्न केला. तथापि रावण माता सीतेला समुद्र ओलांडून त्याच्या राज्यात लंकेत घेऊन गेला. वानर राजा सुग्रीव आणि त्याचा सेनापती हनुमान यांच्या मदतीने भगवान रामाने समुद्र ओलांडून दगडांचा पूल बांधून लंकेला पोहोचले. दगडांना उलाढालीचे वरदान आहे, त्यामुळे ते पाण्यात बुडत नाही. दीर्घ युद्धानंतर भगवान रामाने रावणाचा पराभव केला आणि माता सीतेला त्यांच्या बंदिवासातून मुक्त केले. त्यांचा वनवास संपल्यावर भगवान राम, सीता आणि लक्ष्मण त्यांच्या राज्यात अयोध्येमध्ये परतले. अयोध्येच्या लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी अनेक दिवे लावले आणि त्यांनी घरे देखील सजवली. भगवान रामाचे अयोध्येत पुनरागमन हे चांगल्याच्या विजयाचे प्रतीक होते. म्हणूनच आपण दिवाळी हा प्रकाशाचा सण साजरा करतो. हा सण वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. जर या कथांसोबत अमावस्या मातेची कथा ऐकली तर त्या ऐकण्याचे पूर्ण पुण्यफळ मिळते, कारण दिवाळी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. म्हणून आता अमावस्या मातेची कथा ऐका. प्राचीन आख्यायिकेनुसार अनेक वर्षांपूर्वी एक गरीब ब्राह्मण कुटुंब पती आणि
मुलीसह राहत होते. संपूर्ण कुटुंब देवाच्या भक्तीमध्ये मग्न होते. त्यांची मुलगी सुंदर, सुसंस्कृत आणि सदाचारी होती. ते तिच्यासाठी वर शोधत होते. तथापि त्यांच्या गरिबीमुळे त्यांचे लग्न खंडित झाले. देवाच्या कृपेने एके दिवशी एक महान संत त्यांच्या घरी आले. मुलीने त्यांची चांगली सेवा केली. कृपया संतांनी तिला आशीर्वाद दिला. मुलीचे वडील म्हणाले, महात्माजी, आम्ही आमच्या मुलीच्या लग्नासाठी खूप दिवसांपासून योग्य जोडीदार शोधत होतो, पण आमच्या गरिबीमुळे प्रकरण नेहमीच बिघडते. कृपया आम्हाला सांगा की आमची मुलगी कधी लग्न करेल. महात्माजींनी मुलीच्या हाताकडे पाहिले. तेव्हा ते म्हणाले, या मुलीच्या हातावर लग्नाची रेषा नाही. हे ऐकून ब्राह्मण खूप दुःखी झाला आणि म्हणाला, मला माफ करा महात्मा, तुम्ही काय म्हणालात ते मला समजलं नाही. मग महात्माजी म्हणाले, तुमच्या मुलीच्या नशिबात वैवाहिक सुख लिहिलेले नाही. महात्माजींचे असे शब्द ऐकून ब्राह्मण जोडपे रडत रडत त्याच्या पाया पडले आणि त्यांना त्यांची समस्या सोडवण्याची विनंती केली. मग महात्माजींनी त्यांना पायावरून उचलले आणि म्हणाले, जवळच्या एका गावात सोना नावाची एक भक्त स्त्री, जी धोबी जातीची होती. तिचा पती आणि मुलगा आणि सुनेसोबत राहते. ती एक अतिशय भक्त पत्नी आहे. जर तुमची मुलगी तिच्या सेवेने तिला प्रसन्न करेल आणि तिच्या विदाईतून आलेले सिंदूर आशीर्वाद म्हणून घेईल, तरच या मुलीचे लग्न शक्य आहे. असे केल्याने तिला आनंदी वैवाहिक जीवनाचे परम सौभाग्य मिळेल. ते खरे असू शकते, पण लक्षात ठेवा, ती समर्पित पत्नी कुठेही जात नाही. महात्मा ब्राह्मण दाम्पत्याचे घर सोडून गेले. पहाट होताच ब्राह्मण महिलेने तिच्या मुलीला सोना धोबिनीची सेवा करण्यासाठी पाठवले. मुलीने मनापासून सोना धोबिनीचे घर स्वच्छ केले आणि ती उठण्यापूर्वी घरातील सर्व कामे केली आणि घरी परतली. हा दिनक्रम अनेक दिवस चालू राहिला. एके दिवशी सोना धोबिनीने तिच्या सुनेचे कौतुक करत म्हटले, सून, तू पहाटे उठतेस आणि घरातील सर्व काम करतेस आणि मला ते कळतही नाही. सुनेने उत्तर दिले, आई, मी सकाळी उशिरा उठते. मला वाटले की आजकाल ही सर्व घरातील कामे तूच करत आहेस. सोना धोबीन आश्चर्यचकित झाली. तिला आश्चर्य वाटले, त्यांच्या घरात हे सर्व काम कोण करते. तिने विचार केला, मला शोधून काढावे लागेल. दुसऱ्या दिवशी पहाटे सासू आणि सून उठल्या आणि घराच्या एका कोपऱ्यात लपून राहिल्या. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी घरातील सर्व काम कोण करत आहे ते पाहत होत्या. दरम्यान ब्राह्मणाची मुलगी तिच्या ठरलेल्या वेळी आली आणि स्तोत्र म्हणत घरातील सर्व कामे परिश्रमपूर्वक करू लागली. जेव्हा ती तिचे काम संपवून निघणार होती, तेव्हा सोना धोबींनी तिला पकडले आणि तिच्याशी सामना करत विचारले, मुली, तू कोण आहेस आणि तू माझे घरातील काम इतक्या गुप्तपणे का करत आहेस. ब्राह्मणाच्या मुलीने तिला महात्म्यांना सांगितले, सर्व काही सांगितले. सोना धोबीन तिच्या पतीशी समर्पित असण्यासोबतच खूप उदार देखील होती. तिने मुलीला मदत करण्याचे मान्य केले. तो दिवस अमावास्येचा दिवस होता आणि तिने मुलीसोबत अन्न किंवा पाणी न घेता उपवास केला आणि तिच्या घरी निघाली. ठरवले की जर तिला वाटेत पिंपळाचे झाड सापडले तर ती त्याला प्रदक्षिणा घालून आणि त्याभोवती प्रदक्षिणा घालूनच तिला पाणी देईल. मुलीच्या घरी पोहोचताच सोना धोबींने स्वतःच्या कपाळावर सिंदूर लावताच तिच्या पतीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. सोना धोबींना समजले की तिचा पती आता या जगात नाही. तिने ब्राह्मण कुटुंबाचा निरोप घेतला आणि ती निघून गेली. वाटेत एका पिंपळाच्या झाडाला पाहून तिने विटांचे तुकडे करून त्यावर 108 वेळा प्रदक्षिणा घातली. त्यानंतर तिने पाणी प्यायले. त्यानंतरच तिच्या पतीचे जीवन त्याच्या मृत शरीरावर परत आले. अशा प्रकारे अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आणि ही कथा ऐकल्याने विवाहित महिलांचे वैवाहिक आनंद सुनिश्चित होते. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. लग्न करू शकत नसलेल्यांनीही त्यांच्या इच्छित पती मिळतो. सर्व इच्छा पूर्ण होण्यासोबतच अशा भक्तांचे घर देखील धन, अन्न आणि आनंद आणि समृद्धीने भरलेले असते. अमावास्येच्या दिवशी लग्नाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी धोबीच्या कुटुंबाला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. ही अमावास्येच्या दिवसाची कहाणी होती. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.